असं ऐकण्यात आलं की बेवड्यांचा म्होरक्या, जाती जातींमध्ये विष पेरणारा, महाराष्ट्र अस्थिर करणारा नीच माणूस नसरापूरमध्ये येतोय पीडित कुटुंबांना सांत्वनपर भेट देण्यासाठी. एवढी शोबाजी न बॅनरबाजी कशासाठी? तुला पीडित कुटुंबाला भेट द्यायला जायचं आहे ना, मग जा की तुझी आई घाल की नीट. शोबाजी कसं बॅनरबाजी शोबाजी करत कशाला जातोय? पण नाही, तुलाही महान आहे हे तुला दाखवायचं असतं ना. तुलाही महान माणूस आहे का रे बाबा? बेवड्या, तुझ्या आंदोलनाच्या वेळेस तर बामणांना तू दनादन शिव्या देत होता. तुझ्या तर मनासारखं झालं असेल रे. नीच माणसा, नीच आहे तू, नीच माणूस आहे तू. तुझा एक कार्यकर्ता बोलत होता ना, बामणांना 3 मिनिटात संपवतो. तुला पण लय पार त्या वेळेला उड्या मारत होता. माझी रिक्वेस्ट आहे ब्राह्मण समाजाला, हो मी आता या ठिकाणी जातीवादी झाले असं म्हणाल ना, मला चालेल. याला ना, याला त्या पीडित मुलीच्या घराजवळ सुद्धा येऊ देऊ नका. त्या नसरापूरमध्ये पायसुद्धा देऊ नका. याला गरज आहे का तुम्हाला? यांनी त्या मुलीच्या आईवडिलांना भेट द्यावी. मोठा तीर मारणार आहे का भेट देऊन? का त्या आरोप्याला फाशीची शिक्षा याने भेट दिली म्हणजे लगेच त्याला फाशी होणार आहे का? त्याच्यावर कारवाई करणारी सरकार लगेच? नाही, असं काही नाही. सरकार हे या संविधानामध्ये जे बांधल्या गेलेलं आहे त्याच्यावरच चालणार आहे. त्याच्यामुळं याने अजिबात शहाणपणा करायचा नाही, अजिबात करू नये. याने जिथं आहे ना तिथं गप पडावं, बघावं कुठं जातीवर काही पेटतंय का, म्हणजे तिथं पळत सुटायचं आणि तिथं भुकायचं. यांनी येऊ नये इथं, आणि यांनी इथं येऊन ना शहाणपणा करू नये. बॅनरबाजी करतोय रे नालायक नीच माणसा. लग्नाला चालला का तू? शुभ कार्याला सांत्वनपर भेट द्यायला चाललो बॅनरबाजी करून? तुझी आई घाल्या मादरचोद भोसडीच्या. हरामी, कधी सुधारणार तू नीच माणसा? कॅमेरा पुढं आणि माईक जर पुढं नसतील ना, याला झोपणाय लागणार. मरण हे लवकर शोधत असतं फक्त काही होतंय का, आणि कॅमेरा माझ्या पुढे येतोय का. नालायक नीच.